सर्व शक्तिमान जिवंत आमच्या अनुग्रहकारी परमेश्वर दे बापा, आज आम्ही तुझ्या जवळ दे बापा येत आहोत आणि प्रभू तुझ्याकडे येत असताना या छळाच्या काळामध्ये या सर्व होणाऱ्या गोष्टींमध्ये प्रभू आज आम्ही तुला दे बापा खरोखर या ठिकाणी कबूल करून सांगत आहोत की प्रभू येशू आमचा तुझ्या प्रीतीवरती पूर्ण विश्वास आहे. आम्ही तुझ्यावरती आमचं जीवन दे बाप्पा अवलंबून समर्पित प्रभू आज आम्ही करत आहोत व ही प्रार्थना प्रभू करत आहोत. त्या सर्व छळांमधून जरी आम्हाला देखील परमेश्वर दे बाप्पा छळातून जावं लागलं तरी आम्ही विश्वासापासून ढळणार नाहीत, आम्ही मागे फिरणार नाहीत. आम्ही प्रभू तुला दे बाप्पा अनुसरण्याचा निर्धार दे बाप्पा आम्ही केलेला आहे. वी हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक. आम्ही मागे फिरणार नाही. आम्ही स्वतःचा वधस्तंभ घेऊन आम्ही चालणार आहोत. त्यासाठी निंदा, अपमान, छळ, उपासना, तापा, त्या ठिकाणी संकट या सर्व गोष्टीला जरी आम्हाला सामोरं जावं लागलं तरी प्रभू आम्हाला या सर्व परिस्थितीमध्ये विश्वासू राहून दे बाप्पा आढळपणे चालण्यासाठी लागणारी कृपा आम्हापैकी प्रत्येकाला आणि आम्हालाच नाही तर सर्व मंडळांना, सेवकांना, विश्वासणाऱ्यांना प्रभू तू पुरव. म्हणून प्रभू तुला आम्ही या ठिकाणी प्रार्थना करत आहोत. मार्गदर्शक करत की आजच्या दिवशी त्याच्या मंडळीला दे बापा या त्रासातून छळातून जावं लागत आहे. अशा ठिकाणी प्रभू तुझी उपस्थिती, तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आणि संरक्षण प्रभू त्या सेवकांना पुरव. खूप साऱ्या सेवकांना दे बाप्पा मारलेला आहे, खूप साऱ्या सेवकांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. खोटे आरोप प्रभू त्यांच्यावर लावलेले आहेत. त्यांचे लेकरे उघडे वागडे पडलेले आहे. त्यांचा संसार प्रभू दे बाप्पा उद्ध्वस्त झालेला आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये प्रभू आम्ही तुला प्रार्थना करतो की तुझी अद्भुत कृपा तुझ्या सेवकांना, तुझ्या मंडळीला, तुझ्या विश्वासणाऱ्यांना प्रभू तू पुरवणार. आणि परमेश्वर दे बाप्पा खरोखर तुझे विश्वासणारे, तुझे खरे शिष्य म्हणून या भूतलावरती विश्वासानं निर्भीडपणे चालण्यासाठी आम्हापैकी प्रत्येकांना हिंमत, धैर्य दे बाप्पा तू. आणि या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही शांत राहावं, आम्ही रिॲक्ट होऊ नये, आम्ही कुठल्या प्रकारचं चुकीचं पाऊल उचलू नये. म्हणून प्रभू आमच्या सेवकांना, आमच्या समाजातील पुढाऱ्यांना लागणारं कृपा मार्गदर्शन प्रभू तू दे. आणि हा समाज प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाखाली एकवटवला जाईल. आमच्यामध्ये असणारे सर्व प्रकारचे मतभेद प्रभू आम्ही बाजूला ठेवून, आमच्या प्रकारचे मध्ये असलेले सर्व प्रकारचे तट, फुटी, हेवे दावे बाजूला ठेवून प्रभू केवळ ख्रिस्त तुझ्या नावासाठी, मंडळीसाठी, तुझ्या सेवेसाठी हा समाज प्रभू एकवटला जावा. म्हणून आज प्रभू आम्ही तुला प्रार्थना दे बाप्पा करत आहोत व तुला विनंती करतो की येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वर दे बाप्पा ही मंडळी एकत्र एकच ख्रिस्ताची दे बाप्पा तुझ्या रक्ताच्या द्वारे जलस्नान घालून धुतलेली, शुद्ध केलेली पवित्र मंडळी म्हणून प्रभू उभी राहील.